पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये संतप्त आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा आणि अतिरेक्यांचे फोटो जाळले। काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदूंवर करण्यात आलेल्या निर्गुण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेधार्थ नाशिकमध्ये आज जोरदार आंदोलन करण्यात आले। रविवार कारंजे येथे हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने आयोजित या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व देशभक्त नागरिकांनी सहभाग घेतला। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो, बदला लो, जला दो, पाकिस्तान जला दो अशा प्रखर राष्ट्रवादी घोषणा दिल्या। संतप्त कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा आणि दहशतवाद्यांचे फोटो जाळत तीव्र संताप व्यक्त केला। या आंदोलनात हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, जिल्हाध्यक्ष किशोर वाघमार, शहराध्यक्ष किरण सिंग पवार, कालीचरण महाराज, प्रसाद बावरी, प्रियंका अहिरेराव, ॲडव्होकेट श्रीकांत पाटील, कल्याण सिंग परदेशी, मनोज मराठे, उमेश पाटील, राजेंद्र समशेर, नितीन खैरनार, प्रताप पवार, अनिल जाधव, राजेश धुमाळ, रोहन पवार, मोहन पवार, किरण कळसकर, अविनाश शिंदे, सोमनाथ यंदे, विजय राख, दिलीप क्षीरसागर, मिथुन परदेशी, अर्जुन समशेर, राजेंद्र परदेशी, श्रावण खर्डे, प्रथमेश तालखे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। हिंदू एकता आंदोलन पक्षाने केंद्र सरकारकडे मागणी केली की या हल्ल्याचा तातडीने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून प्रतिशोध घ्यावा आणि पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर द्यावे, तसेच अशा घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी संतप्त मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे। आज नाशिक शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या ज्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले आहे त्या सर्वप्रथम मी नागरिकांना, हिंदू बांधवांना, सकल हिंदू समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हा पहलगाममध्ये जो हल्ला झालेला होता त्यात हिंदूंना निष्पापपणे मारण्याचं काम आणि हिंदू म्हणून जो हिंदू बांधव आहे त्याला विचारून तुझा धर्म कोणता, तुझा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे। अतिशय क्रूर पद्धतीने अशा या भ्याड हल्ल्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही धिक्कार करतो आणि आपल्या ह्या हिंदू समाज हा पूर्णपणे एकदम आहे की या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। मी पुनश्च एकदा त्यांच्या सर्व कुटुंबियांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। केंद्र सरकारकडे काय मागणी? केंद्र सरकारकडे अशी मागणी आहे का जशास तसं उत्तर या दिलं पाहिजे आणि याही पुढे असे कधी भ्याड हल्ले व्हायला नको, तसं केंद्र सरकार हे त्या पद्धतीने पावलं उचलतं आहे आणि 100% आम्हाला माहिती आहे हे हिंदूंचं जे सरकार आहे केंद्रातलं ते 100% त्यांना जसंच तसं त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने उत्तर देईल ही आमची अपेक्षा आहे। पहलगाम येथे जी खऱ्या अर्थाने माणुसकीला कलंक लावणारी घटना घडली, आजपर्यंत असं घडलं नाही। ते म्हणतात, कुराणात असं म्हटलं आहे की काफीर जो असेल त्याला हाल करून तो जोपर्यंत तो कलमा पडत नाही तोपर्यंत त्याचे हाल करायचे आणि निर्गुणपणे मारायचं। काल त्यांनी दाखवून दिलं, पाक TRF अशी जी संघटना आहे पाकिस्तान धार्जिनी, तिने हे कृत्य केलं, त्याचा प्रथमतः मी निषेध करतो। 28 आमचे हिंदू बांधव त्या ठिकाणी पर्यटन म्हणून गेलेले होते, त्यांचा अत्यंत निर्गुणपणे त्यांचा मेंदू बाहेर निघाला, अशा पद्धतीने त्यांना मारलं। त्या सर्व पुण्यात्म्यांना श्रीराम प्रभू आई तुळजा भवानी त्यांना चिरशांती देवो अशी प्रार्थना करतो। भारत सरकारला एकच आमची विनंती राहील की पाकिस्तान या जगाच्या नकाशावर राहिला नाही पाहिजे, असं पाऊल आता उचलण्याची वेळ आलेली आहे। सातत्याने दहशतवादी पुढं करून, अतिरेकी पुढं करून या हिंदुस्थानचे लचके तोडण्याचे जे काम करतात त्यांना कुठंतरी आळा घासला पाहिजे आणि या प्रस्थापित भारत सरकार नरेंद्रजी मोदी आपण त्वरित याच्यावर पाऊल उचलावं, अन्यथा या हिंदुस्थानातील सर्व हिंदू ते सीमेवर आल्याशिवाय राहणार नाही। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।